नमस्कार. श्रीमत्सकल जगत्रय निर्मित कर्तुम नेक कोटी ब्रह्मांड परिपालित श्री मनमाया, श्री महाकाली, श्री महासरस्वती, श्री महालक्ष्मी जगन्मातांनो या. हातची हजारो कामे टाकून वेगे वेगे या. श्री 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 जगद्वंद संतांनो, अतृप्त पूर्वजांनो, सर्वधारा तीर्थीच्या पुण्य पुरुषांनो, चितोरच्या साध्वींनो, महाभारत वर्षातील सतींनो, योगिनींनो, मानिनींनो या. जेथे असाल तेथून जसे असाल तसे या. महाभारत वर्षाच्या देवदेवतांनो या. सहकुटुंब सहपरिवार या आणि आशीर्वाद द्या. या भारत मातेच्या लेकींना सामर्थ्य द्या, विश्वास द्या. या पुरुषी अहंकाराला ठार करण्यासाठी शक्ती द्या, चेतना द्या आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी बळ द्या. अशा या प्रेरणादायी आव्हानाने मी आर्या सुनील गायकवाड माझ्या आजच्या भाषणाला सुरुवात करते. बुद्धीने विचार केला तर अतिशय किचकट आणि न समजणारी, प्रेमाने आणि मनाने विचार केला तर तितकीच सोपी सरळ म्हणजे स्त्री. साधं झोपडपट्टी जरी ठेवलं तरी त्या झोपडपट्टीला स्वर्गसुख मिळवून देणारी, अन्नपूर्णेप्रमाणे कुटुंबाचं पालन पोषण करणारी, स्कंधमातेप्रमाणे आपल्या लेकरांवर प्रेमाचा वर्षाव करणारी आणि अन्याय, अत्याचार, छळ याची परिसीमा जर समाजाने गाठली तर ती कोमल, नाजूक, लाजणारी स्त्री कधी रणचंडिकेचं रूप धारण करते हे त्या विश्वरचेत्यालाही समजत नाही. अशी ही चंड मुंड भंडासुर खंडिनी जगदंबे, उद्दंड दंड महिषासुर मर्दिनी दुर्गे, असं दुर्गेचं रूप असलेल्या आपण सर्व स्त्रियांना माझ्याकडून मनापासून प्रथम वंदन. आजच्या 21व्या शतकात खरंच स्त्रिया सबल झाल्यात का? स्वतःच्या हिमतीवर स्त्रियांनी स्वतःचा विकास करून घेतला असला तरी पुरुष प्रधान समाजाने त्यांचं अस्तित्व मान्य केलंय का? आपल्या बरोबरीचं स्थान त्यांना देण्यास आजच्या समाजाची मान्यता आहे का? दुर्दैवाने या सर्व प्रश्नांची उत्तरं नकारार्थी आहेत. संसदेत स्त्रियांना 30% जागा देण्यात देखील विलंब लावला जातो आहे. तिथून अपेक्षा तरी काय करणार? एकीकडे स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी कार्यक्रम राबवले जातात आणि दुसरीकडे महिलांवर बलात्कार घडवून आणले जातात. अगदी परवाचीच बातमी, पुण्यामध्ये अवघ्या 3 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार झाला. अगदी लहान बाळापासून म्हाताऱ्या आजीपर्यंत स्त्रियांना बलात्काराला सामोरे जावे लागत आहे. मग आपण कसं म्हणू शकतो की स्त्रिया सुरक्षित आहेत, स्त्रियांना हक्क मिळाले? आपण म्हणतो सरकारने आमच्यासाठी कार्यक्रम राबवले, सरकारने आमच्यासाठी हे करावं, स्त्रियांसाठी खूप काही केलं, पण तरीही आपण कमी पडत आहोत का? तर कारण आपल्यातला स्वाभिमान डगमगतोय. जोपर्यंत आपल्यातला स्वाभिमान जागा होत नाही, जोपर्यंत आपल्यातलं कर्तृत्व आपल्याला सांगत नाही की तू हे करू शकतेस, तोपर्यंत मला नाही वाटत कुठलीच स्त्री खऱ्या अर्थाने जगू शकेल. आजकाल काही मुलींच्या तक्रारी असतात, काही टवाळखोर मुलं आम्हाला त्रास देतात. त्या सर्व मुलींना मला असं सांगावं वाटतं की जोपर्यंत आपल्यातली दुर्गा जागी होत नाही, कालिका जागी होत नाही, जोपर्यंत आपण झाशीच्या राणींना आठवत नाही ज्या एकट्या इंग्रजांविरुद्ध लढल्या होत्या आणि आपण या टवाळखोर मुलांविरुद्ध लढू शकत नाही, प्रत्येक स्त्री स्वतः कणखर बनून अशा या गोष्टींना आळा घालण्याचा प्रयत्न करेल तर नक्कीच आपला समाज स्त्रियांच्या स्वातंत्र्याच्या मार्गाने मार्गक्रमण करेल असं मला वाटतं. शंकर आणि पार्वती मातेने आपल्याला संदेश दिलेला आहे, पुरुष विना स्त्री अधुरी आहे आणि स्त्री विना पुरुष. आपण फेमिनिझमच्या मागे इतके लागलेलो आहोत की कुठेतरी स्त्री ही पुरुषाच्या बरोबर खांद्याला खांदा लावून याच्याही पुढे जाऊन आपण असं म्हणतो की नाही, स्त्री पुरुषाहून श्रेष्ठ. पण तसं नव्हे. स्त्री किंवा प्रकृती ही पुरुषाला पूरक आहे आणि पुरुष हा प्रकृतीला पूरक आहे. हे दोघेही जर का एकत्र येऊन विवाहबद्ध होऊन एकमेकांच्या संमतीने कुटुंबाला साथ घेऊन जर चालले तर नक्कीच त्यांची आर्थिक आणि मानसिक प्रगती होणं निश्चित आहे. त्यामुळे कुठेतरी स्वतःला श्रेष्ठ समजून आपल्या पार्टनरला कमी लेखून कुटुंब व्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे. पुढचा मुद्दा येतो संस्कारांचा. एक उदाहरण देते. राणी दुर्गावती देवी या अतिशय पराक्रमी स्त्री होत्या. त्यांचं लग्न झालं, त्या राणी झाल्या. राजाच्या निधनानंतर खूप
खूप कमी वयातच त्यांनी चार्ज घेतला. साधारण 51 युद्ध त्या स्वतःच्या नेतृत्वात लढल्या आणि त्या सगळ्या जिंकल्या. अकबराने एक दिवस पत्र पाठवलं त्यांना. त्या पत्रात असं लिहिलं होतं की तुझा वजीर आणि राज्याचा मानाचा हत्ती माझ्याकडे पाठवून द्या. आणि कोणत्याही राजाने किंवा त्या राज्याच्या प्रमुखाने असं करणं म्हणजे आपलं राज्य समर्पित करणं असं त्याचा अर्थ होतो. त्यामुळे राणींना ते मान्य नव्हतं. त्या नाही म्हणाल्या. म्हणजेच त्यांनी युद्ध पत्करलं. अकबराला राग आला. एवढी कशी काय गुर्मी असू शकते एखाद्या स्त्रीमध्ये की मला नाही म्हणण्याची. त्यांनी आपल्या सेनापतीला पाठवलं अतिशय बलाढ्य सैन्य घेऊन. दुर्गावतींकडे जितकं सैन्य होतं त्याच्या दुप्पट सैन्य घेऊन त्यांनी युद्ध करायला लावलं राणी दुर्गावतींना. आणि विशेष म्हणजे दुर्गावतींनी ते युद्ध जिंकलं. अकबराला हा झालेला अपमान सहन न झाल्यामुळे त्याने पुन्हा नव्या दमाचं सैन्य घेऊन त्यांच्यावर आक्रमण केलं. तरीही दुर्गावतींनी शरणागती पत्करली नाही. पहिला बाण त्यांना लागला हातामध्ये. त्यांनी काढून फेकून दिला. दुसरा बाण लागला डोळ्यात. त्यांनी उपसून काढून दिला. तिसरा बाण लागला गळ्यामध्ये. तेव्हा समजलं हे युद्ध तर जिंकू शकत नाही आपण, पण हा देह त्यांच्या ताब्यात द्यायचा नाही. त्यांनी वजिराला सांगितलं हातातली तलवार उचल आणि शिरच्छेद कर माझा. वजिराने नाही म्हटलं. तुम्ही राणी आहात, माते समान आहात, मी हे नाही करू शकत. मग दुर्गावतींनी आपलं खंजीर उपसलं आणि स्वतःच्या काळजात घातलं आणि स्वतःचा देह त्याग केला. केवळ परकीयांच्या हाती लागू नये म्हणून. त्याचप्रमाणे चित्तोडच्या राणी पद्मावतींनी 16,000 महिलांना घेऊन आगीत प्रवेश केला. कारण परकीयांच्या हाती लागल्यावर स्त्रियांचे कसे हाल होतात, कशी आबरू लुटली जाते, एकाने नाही 100 जणांकडून ती मरेपर्यंत, हे सर्व त्यांना माहिती होतं. त्यामुळे त्या सगळ्या जणी डोळ्यातून टिपूसही न गाळता त्या आगीत प्रवेश केला. का तर अग्नीची दाहकता कमी होऊ नये म्हणून. आणि आपण आता काय करतोय? स्वतःहून जातोय, घे रे मला. तरुण मुलींनी हे लक्षात घेतलं पाहिजे.